हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर एकदम टेस्टी आणि पोट भरेल असा एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. इथे मी पनीर पालक गार्लिक टोस्ट बनवणार आहे किंवा पालक पनीर गार्लिक टोस्ट असं सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता. ह्याच्यासाठी मी पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये गार्लिक बटर कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी दाखवली होती. सेम पद्धतीने मी गार्लिक बटर बनवून घेतलेला आहे. थोडक्यात सांगते, ह्याच्यामध्ये मी बटरसोबत गार्लिक छान तळून घ्यायचं. मी एअर फ्रायरमध्येच केलं होतं आणि स्मॅश करायचं. त्याच्यामध्ये ऑरिगॅनो चिली फ्लेक्स असं सगळं घालून घ्यायचं. हा गार्लिक बटर मी पॅनमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत पालक छान परतून घेतलेला आहे. अजून थोडं गार्लिक बटर घालून त्याच्यामध्ये मी पनीर घालून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला छान फ्राय करायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे. बटरमध्ये मीठ असल्यामुळे इथे मी मीठ थोडं कमी घातलेलं आहे. आता एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आहे. इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे. तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडसुद्धा वापरू शकता. मग त्याच्यावर गार्लिक बटर स्प्रेड करायचं, पालक पनीरचं मिश्रण स्प्रेड करायचं आणि मग वरतून छानपैकी चीज खिसून घालायचा किंवा तुम्ही त्याच्यावर डायरेक्टची स्लाईससुद्धा घालू शकता. वरतून मी थोडंसं अजून चिली फ्लेक्स घातलेलं आहे. तुम्ही याच्या 2 स्लाईस जरी खाल्ल्यात तरी तुमचं पोट अगदी भरेल. हे झटपट आणि हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता इथे मी चीज खिसून घेतलेलं आहे. वरतून मी चिली फ्लेक्ससुद्धा घालणार आहे. आता हे मी एअर फ्रायरमध्ये 200 डिग्री सेल्सिअसवर अगदी 2 मिनटं ठेवणार आहे. 2 मिनटामध्ये हे एकदम छान बेक होतं. तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॅनवर सुद्धा ह्याला बेक करू शकता. आता मी हे 2 मिनटं बेक करून घेते आणि मग तुम्ही बघू शकता की वरतून चीज किती छानपैकी मेल्ट होतं. अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे बनवून तयार होतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.